विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. SYBSc कॉम्प्युटर सायन्स अँड SYBSc रेग्युलर मॅथमॅटिक्स पेपर सेकंड सेमिस्टर 3 न्यूमेरिकल टेक्निक्स अँड न्यूमेरिकल मेथड्स अँड इट्स ॲप्लिकेशन्स. मित्रांनो आजच्या लेक्चरला आपण लॅग्रेंजेस इंटरपोलेशन फॉर्म्युलावर एक्झाम्पल टाईप 3 बघतो. मागील 2 लेक्चरमध्ये टाईप 1 आणि टाईप 2 पाहिल्यानंतर आजच्या लेक्चरला आपण टाईप 3 वर आधारित एक एक्झाम्पल बघतो. एक्झाम्पल असं आहे, फाइंड द क्यूबिक पॉलिनॉमियल बाय लॅग्रेंजेस इंटरपोलेशन फॉर्म्युला फॉर फॉलोविंग डेटा. आणि मित्रांनो आम्हाला असा डेटा दिलाय x 0 1 2 5 y 2 3 12 1 47. ओके, आता ह्याचं सोल्युशन बघताना आपण काय करणार माहिती का? सर्वप्रथम ह्या किमती ह्याला आपण म्हणणार x0. ओके, याला म्हणणार x1 x2 x3. ओके, मग ही y ची किंमत म्हणजे f of x0 f of x1 f of x2 f of x3 च्या किमती असं आपण म्हणणार. तर x0 पासून सुरुवात केली, x च्या किमती आहेत ना, x0 पासून सुरुवात केली. x0 इज इक्वल टू 0, x1 इज इक्वल टू 1, x2 इज इक्वल टू 2 आणि ही x3 किती 5. ओके, मग f ऑफ x0 किती 2, f ऑफ x0 2, f ऑफ x1 किती 3, f ऑफ x2 किती 12 आणि f ऑफ x3 किती 147. ओके, या किमती नीट लक्षात ठेवा. लॅग्रेंजेस इंटरपोलेशन फॉर्म्युलामध्ये या किमती आम्हाला भरायच्या आहेत. आता लॅग्रेंजेस इंटरपोलेशन फॉर्म्युला कसा लिहायचा हा आपण एक्झाम्पल 1 आणि एक्झाम्पल 2 मध्ये पाहिलेला आहे. अगदी त्याच पद्धतीने तो लॅग्रेंजेस इंटरपोलेशन फॉर्म्युला आपण लिहिणार. बघा, fx इज इक्वल टू काय, अंशामध्ये तुम्हाला प्रत्येक वेळेस कंसाची सुरुवात x x x ने करायची प्रत्येक वेळेस. ओके, मग तुमच्याकडं f ऑफ x0 पासून सुरुवात आहे, मग इथे येणार f ऑफ x0 पहिल्यांदा. मग जर इथं f ऑफ x0 येणार म्हणजे x0 येणार, तर तो x0 तुम्हाला अंशात कधीच लिहायचा नाही. या पहिल्या स्टेपला x0 कधीच अंशात लिहायचा नाही. मग काय लिहिणार, x1 लिहिणार, x2 लिहिणार, x3 लिहिणार, जे तुमच्याकडे आहे ते सगळं लिहिणार. x0 लिहू नका, सुरुवात x ने करा, x मायनस x1 x मायनस x2 x मायनस x3, पण सुरुवातीला x0 कुठंच घेऊ नका. आता जर x0 इथे घेतलाय तर तोच x0 छेदामध्ये मात्र प्रत्येक वेळेस सुरुवातीला घ्यायचा, x0 x0 x0. आणि तुम्हाला हेही माहिती की हा जो एलिमेंट आहे तोच खाली राहतो. मायनस x1 खाली मायनस x1, मायनस x2 खाली मायनस x2, मायनस x3 खाली मायनस x3. ओके, अशा पद्धतीने प्लस पुढे जा. आता सेकंड तुम्ही f ऑफ x1 घेणार म्हणजे अंशात कुठंच x1 राहणार नाही. x ने सुरुवात, x1 घ्यायचं नाही, मग x0 घ्या, x2 घ्या, x3 घ्या, पण x1 तुम्ही घेणार नाही कारण x1 इथे घेतलाय. तर इथे x1 आहे तर छेदाची सुरुवात x1 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 नच राहणार आणि हे जसंच्या तसं खाली. असंच आपल्याला कंटिन्यू करायचंय. आता f ऑफ x2 करताय तुम्ही, अहो जर f ऑफ x2 घेताय तर इथे x2 कुठंच घेऊ नका. ओके, आणि छेदात प्रत्येक वेळेस x2 ने सुरुवात करा, हेच खाली. अशा पद्धतीने आपण लॅग्रेंजेस इंटरपोलेशन फॉर्म्युला इथे लिहिला, x0 लिहिला, x1 लिहिला, x2 लिहिला. इथं जर x3 घेतला तर कुठंच x3 आला नाही, पण छेदाची सुरुवात x3 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 ने केली. आता मित्रांनो आम्हाला काय करायचं, एकदा हा लॅग्रेंजेस इंटरपोलेशन फॉर्म्युला लिहून झाल्यानंतर आम्हाला xच्या x1च्या x2च्या किमती लिहायच्या. पण मित्रांनो या एक्झाम्पलमध्ये तुम्हाला पॉलिनॉमियल विचारलेली आहे. जर पॉलिनॉमियल विचारली असेल
तर तुम्हाला एक्सची किंमत दिली नसेल, कारण ती पॉलिनॉमियलच एक्समध्ये असणार आहे. ओके, म्हणजे ती जी बहुपदी तुम्ही लिहिणार ती एक्समध्ये असणार, म्हणजे प्रत्येक वेळेस एक्स कुठंच बदलायचा नाही, एक्स तसंच राहील. मग आता तुमच्याकडे x1 आहे, x2 आहे, x3 आहे, हे सगळं तुम्ही इथे लिहिणार. आणि f ऑफ x0 आहे, f ऑफ x1 आहे, f ऑफ x2 आहे, f ऑफ x3 आहे, या सगळ्या किमती तुम्ही इथं भरून घेणार. ठीक आहे, आपण त्या किमती भरून घेऊ. हे बघा मित्रांनो, पुट व्हॅल्यूज ऑफ x0, x1, x2, x3 अँड f ऑफ x0, f ऑफ x1, f ऑफ x2, f ऑफ x3 वी गेट. या सगळ्या व्हॅल्यूज भरा. एक्स दिलेला नाही, त्यामुळे एक्स तसाच राहील. सो f ऑफ x इथूनच सुरुवात होईल, एक्स तसाच राहील. एक्स 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 प्रत्येक वेळेस राहील. हा x1 होता, हा x2 होता, हा x3 होता, हा f ऑफ x0 होता. ओके, मग अशा रीतीनं आपण इथं f ऑफ x1 भरणार. या किमती त्या फॉर्म्युलेनुसार ज्या काही होत्या त्या आपण भरल्या. छेदामध्ये मात्र तुम्हाला माहिती आहे एक्स नसतोच, त्यामुळे या सगळ्या किमती आपण भरल्या, त्या ज्या संबंधित आहेत त्या. आणि अशा रीतीनं हा लॅग्रेंजेस इंटरपोलेशन फॉर्म्युल्यामध्ये आपण ज्या किमती आमच्याकडे होत्या त्या सगळ्या भरून घ्यायच्या. आता मित्रांनो, आम्हाला एक महत्वाची गोष्ट म्हणजे पॉलिनॉमियल लिहायची आहे. म्हणजे काय करायचं तर अंशामध्ये बघा बरं का, हा गुणाकार आपल्याला करून घ्यावा लागतो. ओके, या कंसांचा गुणाकार आपण पहिल्यांदा सेपरेट करून घेतला म्हणजे कुठेही गडबड होऊ नये. छेदात हा जो गुणाकार आहे हा सरळ सरळ आपल्याला करता येऊ शकतो. तर सर्वप्रथम आपण प्रत्येक अंशातले हे जे 4 गुणाकार आहेत, हे अंशातले 4 गुणाकार आपण करून बघू. हा पहिला गुणाकार बघा बरं का. फर्स्ट x-1, x-2, x-5. आता मित्रांनो सध्या ह्याला तसंच ठेवलंय. पहिल्यांदा आपण या दोघांचा गुणाकार केला, x² मायनस 5x, मग मायनस 2x मायनस मायनस प्लस 5 टू द 10. मग ही ऍडिशन करून घेतली. x², 5x आणि 2x यांना समान चिन्ह आहे म्हणजे बेरीज होणार, मायनस 7x प्लस 10. मग यांना याने गुणायचं. आता x ने गुणून घ्या, x गुणिले x² x³, x गुणिले 7x मायनस 7x², x गुणिले 10 10x. मग मायनस 1 ने गुणा परत, मायनस x² मायनस प्लस 7x आणि मायनस 10. ओके, मग ह्याला व्यवस्थित ऍडजस्ट करून घ्या म्हणजे हा x³ पहिल्यांदा राहील. त्यानंतर स्क्वेअर टर्मची ऍडिशन होईल, ती होईल 8x², मग 10x आणि 7x यांची ऍडिशन होईल, ती येणार 17x. म्हणजे सिमिलर टर्म्स पॉवरचे जे काय आहेत त्यांची आपण ऍडिशन करून घेतली, बाकी तसंच ठेवलं. हा पहिला अंशातला गुणाकार. सिमिलरली आपण अंशातला दुसरा गुणाकार बघतो. x, कारण इथं x-0 होता म्हणजेच x आहे. x-2, x-5 हा गुणाकार केला, तो इतका आला. हे व्यवस्थित मांडून घेतलं, ते इतकं आलं. आता x ने गुणलं, x³ 7x², 10x. ओके, हा झाला दुसरा. त्यानंतर अंशातला तिसरा गुणाकार, हा तो असा करून घेतलाय. आणि मग फायनली हा अंशातला चौथा गुणाकार. अशा रीतीनं हे जे गुणाकार आमचे आले हे आपण 1, 2, 3 आणि 4 गुणाकार आपण लिहून टाकणार आणि छेदातले जे गुणाकार आहे ते पण आपण करून टाकणार. आता छेदात बघ बर का, 0 - 1 म्हणजेच -1, 0 - 2 म्हणजे -2, म्हणजे -1 -2 हा झाला +2. ओके, त्या +2 न या -5 ला जर मल्टिप्लाय केलं तर 2 5 जा 10 येणार, पण -10. ओके, हा 2 अंशातला आहे, तो अंशातच राहील. हा गुणाकार आपण करून घेतलाय, हे बघ हा गुणाकार तो आपण लिहिणार आणि
छेदातला गुणाकार आलेला आहे बघ -10. अशा पद्धतीने या प्रत्येकाचा गुणाकार अंशातला आणि छेदातला आपण लिहून घेणार. तर बघा fx = हा 2 अंशात होता आणि ह्या पहिल्या पदाचा हा गुणाकार, छेदाचा हा गुणाकार. त्यानंतर होता 3 म्हणून लिहिलं +3, त्या अंशाचा गुणाकार, त्याच्या छेदाचा गुणाकार. +12 हा त्या अंशाचा गुणाकार आणि हा त्याच्या छेदाचा गुणाकार. आणि फायनली 4th टर्म जी होती +147, त्याच्या हा अंशातला गुणाकार आहे, हा छेदातला गुणाकार आहे. आता मित्रांनो तुम्ही जर नीट बघितलं तर इथं 10 आहे, मायनस जाऊ द्या, पण इथं 10 आहे, इथं 4 आहे, इथं 6 आहे आणि इथं 60 आहे. शांतपणे विचार करा, आपल्याला यांचा लसावी काढायचा आहे. LCM 10, 4, 6 आणि 60 यांचा LCM होतो 60. ओके, म्हणजे या चारही छेदाचा आपण पहिल्यांदा LCM काढला, तो आला 60. मग आता आपण काय करणार माहिती का, नीट बघा, हा 60चा LCM घेऊन टाकणार, पण इथं किती आहे 10. गुणाकार 60 करायचा आहे तुला, म्हणजे याला कितीने गुणशील, तर लक्षात घे +60 करायचा असेल तर याला -6 ने गुणावं लागेल. ओके, -10 × -6 म्हणजे 60 होणार, म्हणजे LCM होणार. म्हणून आपण काय करणार, इथं -6 ने मल्टिप्लाय केलं आणि अंशाला पण मग -6 ने मल्टिप्लाय करणार. म्हणून मी काय लिहिणार, fx = -6 × 2. आणि मग हे जसं तसं नीट बघा काय करतोय मी, इथं -10 आहे, मला 60 प्लस हा गुणाकार पाहिजे, म्हणून याला मला -6 ने मल्टिप्लाय करावं लागेल. -10 × -6 दॅट इज +60. म्हणून हा जो -6 मी आणला, याला जर मी -6 ने गुणलं तर हा झाला +60. ओके, याच्या छेदात, आणि तो -6 मला इथंही मल्टिप्लाय करून घ्यावा लागेल, म्हणजे अंशाला -6 ने, छेदाला पण -6 नेच मल्टिप्लाय करायचं. असं प्रत्येकाच्या छेदात मी जर 60 आणून घेतला तर काय झालं माहिती का, तो fx लिहिल्यावर मी सुरुवातीलाच 1/60 लिहून टाकणार, म्हणजे हा प्रत्येकाच्या अंशात आता 60 आहे. आणि मग मी ठरवल्याप्रमाणे ह्या पहिल्या पदाला -6 ने मल्टिप्लाय केलं × 2 हे लिहून टाकलं, प्लस दुसऱ्या पदात 4 हा अंक छेदात होता, मग 4ला जर मी 15 ने मल्टिप्लाय केलं तर 15 4 60 होतात. म्हणून या सेकंड टर्मला मी 15 ने मल्टिप्लाय केलं, तिथं ऑलरेडी 3 होता, सो 15 × 3 आणि मग हा कंसातला गुणाकार. आता मित्रांनो, या इथं 12 अंशात होता, पण छेदात होता -6. मग -6ला मी -10 ने मल्टिप्लाय केलं. हे बघा, हा -6, या -6ला मला -10 ने मल्टिप्लाय करावं लागेल, तेव्हा तर हा +60 येणार. म्हणून तो -10 मी इथं मल्टिप्लाय करायला घेतला. हे बघा, हा -10 × तो 12 अंशातला, आणि मग हे जसंचे तसं लिहिलं. फायनली छेदामध्ये होता 60. हे बघा, या इथं हे 60ला मला 1 ने मल्टिप्लाय केलं तर 60 गुणाकार येणार, म्हणून मी इथं 1 ने मल्टिप्लाय केलं, त्याच वेळेस इथं पण 1 ने मल्टिप्लाय केलं. सो 1 × 147, मग इंटू हे लिहिलं, 1 × 147 इंटू हे लिहिलं. आता मी काय करणार की तो LCMचा 1/60 तर तसाच आहे, आता कंस सोडून घेणार, मल्टिप्लाय करूया. याने म्हणजे -12 ने याला मल्टिप्लाय केलं, तो आला
12x क्यूब माइनस 12x क्यूब माइनस 12 इंटू माइनस 8 तो आला माइनस माइनस प्लस 96x स्क्वेअर. मग माइनस 12 इंटू 17 प्लस 17 आहे म्हणजे गुणाकार येणार माइनस 204x आणि फायनली माइनस 12 इंटू माइनस 10 दॅट इज प्लस 120. सिमिलरली 15 3 जा 45. मग 45 ने ह्या आतमध्ये मल्टिप्लाय केलं तो असा गुणाकार येणार. व त्यानंतर हा आला मायनस 120. मायनस 120 ने आत जर आपण गुणून घेतलं तर तो गुणाकार येणार इतका. आणि फायनली या 147 इंटू 1 म्हणजे 147 ने इथं जर मल्टिप्लाय केलं प्रत्येकाला तर तो गुणाकार येणार इतका. आता आपल्याला यातनं हा परत 1/60 तसंच ठेवायचा आहे बाहेर एलसीएमचा. आता यातनं ह्या इथून इथपर्यंत तुम्हाला घात समान असणारी पदं ॲड आणि सबट्रॅक्ट काय असेल ते करायचं आहे. आता एक्स क्यूब बघा, हा एक्स क्यूब म्हणजे मायनस 12 त्यानंतर प्लस 45 त्यानंतर मायनस 120 आणि फायनली प्लस 147. हे सगळं ॲड सबट्रॅक्ट कॅल्सीचे साह्याने जर तुम्ही केलं तर इथे येतो 60 म्हणजे 60x क्यूब. आता एक्स स्क्वेअर जमा करा. 96 प्लस आहे मायनस 315 प्लस 720 आणि फायनली मायनस 441. ह्या स्क्वेअरवाल्या टर्मच्या सहगुणकांची ॲडिशन सबट्रॅक्शन जे काही येईल तुम्ही केली तर ती पण येते 60x स्क्वेअर. मग एक्सची पदं जमा करा. हा मायनस 204 हा प्लस 450 हा मायनस 600 आणि फायनली 294. हे सगळं एकत्र केलं तर ते येतं मायनस 96x आणि फायनली फक्त सिंगल टर्म आहे 120 ही एकटीच आहे 120 तशी लिहिली. आता नीट विचार करा ह्या प्रत्येकाला जर आपण या 60 डिवाइड केलं तर 60 कट होईल एक्स क्यूब राहील 60 कट होईल एक्स स्क्वेअर राहील. ह्या 96ला जर आपण 60 डिवाइड केलं तर 8/5 हा भाग जातो आणि फायनली या 60 याला डिवाइड केलं तर 2चा भाग जातो. अशा रीतीने ही जी एफिक्स मिळाली ही आहे पॉलिनॉमियल. सो दिस इज द रिक्वायर्ड पॉलिनॉमियल. हा क्वेश्चन विचारला होता की ती पॉलिनॉमियल सांगा. हे बघा ही ती पॉलिनॉमियल आपल्याला मिळाली. तर मित्रांनो आजच्या लेक्चरला आपण इथेच थांबूया. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत मला निरोप द्या. नमस्कार.